स्वागत तुमचं तुमच्या ब्लॉगमध्ये. तर आपण चालत आज टॅटू काढायला, म्हणजे मला नाही काढायचा, आपल्या मित्राला काढायचे. त्याला 1 वर्ष झाला मूर्त निघतं टॅटू काढता काढता, आणि त्याला टॅटू काढायचा होता. तर जेव्हा मी टॅटू काढला होता ना, तेव्हा त्याने बघितलं तर तुम्हाला होतं टॅटू कुठून काढला, मला पण काढायचं सेम असा तसा. तर बरं आपण जाऊ. तर तो माझ्या 1 वर्षापासून मागे लागले, पण आम्हाला टाईमच भेटत नव्हता. त्याला टाईम होता तर आम्हाला टाईम होता, आम्हाला टाईम होता तर टॅटूला टाईम नव्हता. जायचा मूर्त नव्हता, तर आज मूर्त निघले जायचा रविवारी. चला आपण जाऊ. मी हे सार्थक आणि तो आहे ज्याला काढायचा टॅटू, तो आहे मयूर दादा. चला आपण जाऊ आता टॅटू काढायला. चांभारला जायचे. चांभार जिथं आपण काढत ना तिथं जाऊ चांभारीला. सर मॅन पप्पा नाही आलं. तर गाईज ज्याच्या आपल्याला टॅटू काढायचं आहे तो माणूस आपल्याला भेटला आहे फायनली. हे बघा दिवस तो माणूस याला टॅटू काढायचा आहे. लय टायमाने भेटला याला मूर्त. आमचा जवळजवळ 1 वर्ष झाला आम्ही टॅटू काढायला झालो. तो 1 वर्ष तो मूर्त आज निघलाय. आम्हाला टाईम असायचा तर याला टाईम असायचा, याला टाईम असायचा तर आम्हाला टाईम नसायचा, आम्हाला दोघांना टाईम असला तर टॅटूला टाईम नसायचा. काय सांगू तुम्हाला. आता जाऊ आपण टॅटू काढायला. अरे तुम्हाला नंतर भेटतो तिकडे गेल्यावरतीच, कारण गेल्या ऊन आहे. आम्ही बसतो रिक्षात, अरे रिक्षा गेली जायला. काहीच आपण पोचलो फायनली कृषीच्या घरी. बघा कृषी कुठं बसलाय. हाय घर नाही ना काही नाही ना. आंबा कुठे आहे आंबा? मामा. आपण आलो कृषीची इथं चांभारीला टॅटू काढायला. तिथं आपला रासायनिकला आलं तर पण तिथं टॅटू काढायचं आहे. तर आपण आता पहिले कृषीच्या घरी आलो. भाऊंना माहिती आहे तर भाऊ आपल्याला घेऊन जातील. सार्थक आणि तो मर्द आतमध्ये बसलाय आणि मी याच्या पाठी फिरते. तो सुसू केली. ए कृषी आगाव आगाव. आंबा कुठे आहे? आंबा कुठे आहे? आंबा बोल. आंबा आंबा. गाईज आपण फायनली पोचलो रासायनिक टॅटू काढायची. इथं आपण टॅटू काढला होता. स्टुडिओ आहे असा. तर बसतो तुम्ही. तर बघू मयूरबाची डिझाईनचं काम चालू आहे. बघू डिझाईन करायला किती टाईम लागते जसं समजेल. टॅटू किती टाईम लागतं काय नाही काढायला, किती सहन करू शकतो तू बघू. तोपर्यंत आपण वाढ. पाहणे सुरुवात झाली टॅटूची. भाऊ सुरुवात तर केलं बघू. फक्त लायनिंग करायचे नंतर झाले बाकीची बघायला फिलिंग करायला ना. पुढचा आठवड्यात पुढचा राहायला आर्टिस्ट आहे ना कंटाळतोय. हा आता चेहरा बघून ठेवा. याला लय बोलायचं आमच्या गावाची निर्यातली, पण काय बोलायचं गावात पण करून देते. माझा नाहीच काढला तर बघा. मागच्या वर्षी काढला तर मी 2 वर्ष आधी असं काढला एकदम डिटेल. त्याची डिझाईन थोडीशी वेगळी आहे, तुम्हाला पूर्ण आल्यावर समजेल. पुढच्या रविवारी डायरेक्ट काढून व्हायला. लाईफ माझा पहिला स्टॅटू येते. थोडीशी झाले फाटले, फक्त लायनिंग चालू आहे अजून. जेव्हा येतो भरायला येईल पूर्ण. काय दुखतंय बोला जरा विचारलंय मी. जवळ दुखतंय माझं दाखवत नाही. जेव्हा फिलिंग करेल तेव्हा, जेव्हा कलर भरेल तेव्हा समजून जरा. दुखतंय का भाई? दुखतंय नॉर्मल. आवाज गेलाय. माझी भाऊ चालती. माझ्याच फुल आहे ना. माझ्या इथंच फुल आहे. डिझाईन जास्त आहे म्हणून त्याने तुझा हाताचा. बघा एवढं झालंय काढून. फिलिंगला अजून नंतर यायचं आहे पुढच्या रविवारी. आता जर नसावरती कामाला आहे ना तर बाईला घाम फुटले एवढं. AC मध्ये पण घाम फुटला बोलतो. AC चालू आहे तरी अजून फिलिंग बाकी आहे. फक्त लाईन काढायची. लाईन काढून जायचे. आज पुढच्या रविवारीवर जायचे फिलिंग करायला पूर्ण. तर आताच घाम फुटला आहे. तरी अक्षरदानी हेच घेतली, ऑटो मशीन घेतली म्हणून ती. नाही तर बाईचा घाम पूर्ण निघल्याच असतं. तुला टॅटू काढायचे करे लगेच ना. मग कधी काय काढशील? कुठं काढणार आहे आर्टिस्ट? तिथं लक्षात ठेवा काय. कुठं बोललाय हो? इथं बोललाय काय? इथं नाही तर मग आता ऑप्शन ठेवले.
बघा किती टॅटू किती डिझाईन आहेत बघा. ऑल प्रकारचे टॅटू तुम्हाला काढून भेटेल. ऑल प्रकारचे ऑल. फक्त आमचा माणूस जरा कंटाळा करते. एखादा 2 तासात लायनिंग मुलं सुजलाय रे. तो सुजलं. बाईची हाऊस झाली. 1 वर्षापासून मागला टॅटू काढायचे. आता 1 तासामध्ये त्याची हाऊस झाली. एवढंच काढलंय पण हाऊस झालंय. काय वाटतं ठेवायचा पॅकअप करायचा विचार करून अख्खा भरून येतात पण शेडिंग. इनर साईडला डबल शेडिंग यायचे. हे पूर्ण काहीच भरायचे. पूर्ण शेडिंग पूर्ण भरायची ती. तर डायरेक्ट पुढच्या रविवारी. आता त्याची हाऊस झाली. बोलते बस झाला. बोलते बस झाला. हात सून पडला बोलते. बघू दाखव कसला दिसते बघ ना आता. इकडे दाखव. कडक दिसते. अजून जो तुम्हाला दिसतं ना फ्लॉवर गुलाब अजून पिंक होणार आहे. पण तो पुढच्या रविवारीच. तर बाईची जरा हाऊस झाले. दुकान लागलं बोलतोय. तर गाईज आम्ही आता बसलो गाडीत आणि निघालो घरी जायला. कारण की बाईची जरा इतकीशी होती ती एवढी फाटलेली. नाही पण आता भांगला जाऊ घरीच जाऊ. आम्ही कुठं जाऊ बरं. तर काय चाललो मी तर घरी. कारण की बाई बोलते बस जरा दुखायला हात सुजलाय. तो सुन्न वाढला हात बाई. बाई बोलते आपण अरे पुढच्या रविवारी. तो बोलतोय टॅटूवाला की जेव्हा त्याचा हात ठीक होईल ना तेव्हाच या तुम्ही. जे रविवारी किंवा मग बुधवारी पुढच्या. तर तोपर्यंत आपण वाट बघत त्याचा हात कधी बरा होतोय. बाई घाबरला. डर गया. 1 वर्षापासून वाट बघा टॅटू टॅटू टॅटू. 2 तासामध्ये बाईची हाऊस झाली. बघू आता जस्ट घरी पोचलो आणि आपल्याला भावाला तर घेऊन बघा डायरेक्ट घरी सोडलं. हे आता जस्ट चाललं ते पण जस्ट आता घरी आलो. आणि आता आपण जाऊ. मावशी आणि मम्मी चालले कारवंत काढायला. पण बोलतो चला तिकडे पण जाऊ आपण. आता ब्लॉग कंटिन्यू करू. टॅटू तर काढून नाही झाला. टॅटू काढणारा माणूस घाबरला. डायरेक्ट बोलतो बस झाला हात दुखायला लागलाय. माझा हात सून पडलाय. बोलतो मला समजत नाही. मला हात आहे मला बोट आहेत काय समजतच नाही बोलतो. मग तो टॅटूवाला पण बोलला की ठीक आहे आता डायरेक्ट बुधवारी आहे बोलतो. नाही सॉरी पुढच्या रविवारी आहे. पुढच्या रविवारी पण ठीक नाही वाटला. मग बुधवारी आहे पुढच्या असा. म्हणजे 1 आठवड्यानंतर. तर बघू आता आपल्याला कधी जायला भेटत नाही. कधी जातो आपण. आता जस्ट घरी आलो. आता आपण जाऊ मम्मी यांच्या पाठी कारवंत काढायला. मम्मी आणि मावशी चालले. तर आपण तिकडे जाऊ. तो ब्लॉग कंटिन्यू करू आणि नंतर ब्लॉग आपण एंड करू. काय बोलायचं बाई. याक नाही का काय. इकडे बघून काय करतोय. गाय आता आम्ही आलो करद्यांना. करदा काढायला. ही मम्मी ही मावशी आणि सार्थक भाई आणि मी. आणि इतर करदाची झाडं आहेत. करवंद हे बघा. ऑनलाईन फक्त करवंद आहेत सगळी. भाई यस. विजयी भाऊ आहेत का करवंद इथं. आलं का नाही मावशी अर्चना आली. अँटिक पीस आहे अँटिक. जत्रा आली जत्रा. गाईज हे बघा करदा किती आहेत बघा करवंद. काला कांद्या घेऊ का. काट्यान दिला आधीच पडलो. बघा सगळे खायला या. काय कसला बॅटर होता. बॅटरी ती पिसलत ना रे. कोयला रे पिसलत. हा हरवली ती घाबरली गाईज. गाईज आम्ही आलो होतो करवंद काढून. थोडीशी करवंद भेटली. आहेत का कुठे पिशवी. कुठे पिशवी जरा दाखवायला. गाईज थांबतो बोल दाखवते किती करवंद भेटते आम्हाला. ती दाखवायला भेटली कारण की आम्ही लगेच आलो थोडीशी काढून. आणि मच्छी आणायला गेलो आम्ही म्हणून दाखवायला नाही भेटला. तुम्हाला आता दाखवतो किती करवंद भेटलेत. मम्मीला खायची होती आमच्या करवंद. आता इथं लसूण सोडतो. हे बघा एवढे करवंद भेटलेत.
प्रत्येक झाडाची टेस्ट करून काढून आणलेत. तर एवढी भेटली करवंद. आणि टॅटू काढायला येतो तर टॅटू पण काढून नाही झाला आपला, म्हणजे अर्धाच काढला. अर्धा आपला काढला तर डायरेक्ट त्यांनी रविवारी किंवा बुधवारी बोलवले हात ठीक झाल्यावरती. आता हातला दुखत होता म्हणून तिकडून आलो, करवंदाला गेलो, करवंदा आणली. आता ब्लॉग आपण एंड करू आणि भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये किंवा पुढच्या ब्लॉगमध्ये कोणतं तरी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा चॅनलला. आज तुमच्याकडे लाईट वाटली होती. तूच बोल. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर काही सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.